गुड मॉर्निंग फ्रेंड्स. आता आमच्या मित्राची गाडी आलेली आहेत. आता आम्ही नाशिकमधून त्र्यंबकेश्वरला चाललो आहे दर्शनासाठी. तर बघू शकता मी आहे, अविनाश शिंदे आहे आणि आमचे मित्र नाशिकमधील अनिल खंबाईत सर आहेत. नमस्कार. आज आमचे मित्र आदरणीय अनिलजी खंबाईत सर, नागेंद्र डोंगराचे आणि मी स्वतः आम्ही नाशिकवरून त्र्यंबकेश्वर या ठिकाणी दर्शनासाठी निघालो आहे. आणि खरंच आज आमच्यासाठी आनंदाचा दिवस आहे. खूप दिवसांची प्रतीक्षा आज पूर्ण होते की अनिल खंबाईत सरांची बऱ्याच वेळा विनंती होती कधीतरी नाशिकला फिरायला या. आणि खरंच निसर्गरम्य वातावरण आणि असल्या मार्चच्या रखरखत्या उन्हामध्ये सुद्धा खूप अतिशय थंड वातावरण असणारं हे आपल्या महाराष्ट्रातलं अतिशय छान प्रेक्षणीय आणि पर्यटन स्थळ म्हणजे नाशिक जिल्हा. मित्रांनो, समोर तुम्हाला पर्वत दिसत असेल. हे पर्वतचं नाव आहे अंजनेरी. बजरंगबलीचं या ठिकाणी जन्मस्थान आहे आणि खूप छान आहे, बघण्यासारखं आहे. नाशिकला आलं तर तुम्ही नाशिकपासून एक 20 किलोमीटरच्या अंतरावर हा अंजनेरी पर्वत आहे. इथं येऊन तुम्ही दर्शन घेऊ शकता. मित्रांनो, आता आम्ही आलो आहे त्र्यंबकेश्वरमध्ये. तुम्ही सुद्धा दर्शन घेऊ शकता. इथं जुने महादेव मंदिर आहे लेफ्ट साईडला, बघू शकता. या मंदिरचं दर्शन घ्या मित्रांनो सर्वांनी. आणि इकडं राईट साईडला जो मेन मंदिराकडे रस्ता जातो आहे आणि हा महाद्वार आहे, उत्तर महाद्वार. इथून आम्ही आज जाणार आहे. बघा इथं किती लोक म्हणजे बसलेले आहेत म्हणजे दर्शन घेण्यासाठी. सकाळी सकाळी उठून आलो आहे मी, म्हणजे गर्दी वगैरे नसते म्हणून. तरी खूप लोक गर्दी आहे इथे. आणि कॅमेरा वगैरे लावलेले आहेत. आणि इकडं राईट साईडला तुम्ही टी व्हीमधून लाईव्ह दर्शन घेऊ शकता. जो मेन मंदिर आहे बघा शिवजीचं, जे हा खूप जुनं मंदिर आहे, म्हणजे काळ्या दगडामध्ये बांधलेले आहे. म्हणजे इथून मेन दर्शन घेणार आहे मी आत जाऊन. बघू शकता मित्रांनो, हा मेन मंदिर आहे. म्हणजे दर्शन वगैरे घेऊन लोक या राईट साईडवरून बाहेर म्हणजे जाते लोक. मित्रांनो, आता मी दर्शन करून बाहेर आलो आहे. बघू शकता खूप जुनं मंदिर आहे. आणि इथं तुम्ही बघत असेल लोक फोटो घेतो आहे. त्यासोबतच आमचे अविनाश शिंदे सर फोटो काढून घेत आहे. अविनाश शिंदे सर आणि अनिल सर. खूप छान आहे मित्रांनो. त्र्यंबकेश्वर बघण्यासारखं आहे. नक्की नाशिकला भेट द्या आणि त्र्यंबकेश्वरचं दर्शन घ्या. आणि तुम्हाला मंदिर दाखवतो पूर्ण फिरून. तुम्ही पण लाईव्ह दर्शन घेऊ शकता. हा पूर्ण मंदिर दिसतो इथून. खूप छान आहे. नक्की या मित्रांनो. आता मी स्वतःसुद्धा फोटो काढून घेत आहे. धन्यवाद मित्रांनो. नक्की नाशिकला भेट द्या.